दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दीपक केसरकर सुद्धा आपण पाहतोय। स्वच्छता मोहीम मुंबईमध्ये राबवली जाते आणि या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले। मुंबईत वरळीमध्ये डीप क्लिनिंग केली जाणार आहे। खरं तर आज चौथा टप्पा आहे। या आधी सुद्धा 3 टप्पे पार पडले आणि यावेळेस मुंबईतल्या विविध भागांमध्ये विविध प्रभागांमध्ये डीप क्लिनिंग हाती घेतली गेली आहे। आता आपण ही दृश्य पाहू शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत वरळी डीप क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये सहभागी झालेले आहेत। यावेळेस ते स्थानिकांशी नागरिकांशी संवाद साधतायत। शालेय विद्यार्थी सुद्धा आपल्याला दिसतात, त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधताना दिसतात। चला पुढे। मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डीप क्लिनिंग मध्ये सहभागी झालेले आहेत। वरळी परिसरामध्ये आज डीप क्लिनिंग ड्राईव्ह जे आहे ते पार पडणार आहे। यावेळेस दीपक केसरकर सुद्धा आपण पाहू शकतो। शालेय विद्यार्थ्यांना हस्तांदोलन करताना मुख्यमंत्री दिसतात, त्याचबरोबर स्थानिकांबरोबर संवादही साधताना दिसतात। स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेचं हे अभियान आहे आणि ह्या अभियानाचा हा चौथा टप्पा आहे। या आधीचे 3 टप्पे सुद्धा मुंबईतील विविध भागांमध्ये प्रभागांमध्ये पार पडले। यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी त्या संपूर्ण अभियानामध्ये सहभाग नोंदवला होता आणि आज हा चौथा टप्पा आहे। वरळीमध्ये हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू आहे। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री सहभागी झाले। या पुढे चला। पाहतोय या डीप क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे। डीप क्लिनिंग ड्राईव्हची जी सुरुवात आहे, जो प्रारंभ आहे तो विद्यार्थ्यांच्या विविध वाद्यांच्या सहाय्याने केला गेलाय। सुमधुर अशा पद्धतीने या संपूर्ण ड्राईव्हचा प्रारंभ झालाय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आज मुख्यमंत्री मुंबईमध्ये दाखल झाले। डीप क्लिनिंग ड्राईव्ह वरळीमध्ये पार पडणार आहे। खरं तर हा चौथा टप्पा मानला जातोय, काय अधिक गार्गी? नक्कीच हा चौथ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। मार्ग येथून या टप्प्याला सुरुवात झालेली। स्वच्छ सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाने संपूर्ण मुंबई स्वच्छता मोहीम म्हणजे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ही मोहीम राबवण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याचा चौथा टप्पा आज वरळी येथून सुरुवात होता आणि तो नायगाव येथे संपेल आणि याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली। त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि आता वरळीतील एनिबेजन मार्ग येथे ते उपस्थित आहेत। त्याचबरोबर अनेक कार्यक्रमाचं शुभारंभ लोकार्पण जे आहे ते देखील या आजच्या कार्यक्रमामध्ये होताना पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं तर वरळी चौकामध्ये संत दर्शन शिल्पाचं लोकार्पण देखील आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होताना पाहायला मिळेल। याचबरोबर जर आपण पाहिलं तर दीपक केसरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल आहेत, स्थानिक पदाधिकारी जे आहेत शिवसेनेचे ते देखील इथे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आता या डीप क्लिनिंग ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे वरळी येथून आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत दर्शन शिल्पाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडतो। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो
की या शिल्पाचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होताना पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत, वरळीतले शिवसैनिक जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आणि दुसरी बाजू जर पाहिली तर आज हा चौथा टप्पा महत्वाचा आहे, कारण की वरळी हा आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार जे आहेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आणि याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विविध कामांचं लोकार्पण केलं जाते. क्लीनअप ड्राईव्ह जी आहे ती देखील राबवली जाते. त्यामुळे नक्कीच हा महत्वाचं शक्ती प्रदर्शन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दाखवतील. या मतदारसंघात विविध कामाचं लोकार्पण ते या ठिकाणी करताना पाहायला मिळते. यामध्ये रस्ते साफ करणं, रस्त्यावरची माती काढणं आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुणं हा उपक्रम गेल्या महिन्यापासून सुरू झाला. त्यामध्ये फुटपाथ सफाई असेल, फुटपाथच्या खालचे गटर असतील, अंतर्गत गटारं, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाली पाहिजे आणि त्या भागातले नाले सुद्धा आपण त्यासोबत त्याची स्वच्छता करणार आहोत. आणि याचा परिणाम असा होतो, मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणी मॅन पॉवर मशिनरी मोबिलाइज झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट दिसतो आणि मग दुसऱ्या दिवशी जे रुटीन सफाई होते त्यामुळे अगदी परिसर स्वच्छ होतो, दुर्गंधी मुक्त होतो आणि रोगराई मुक्त हा विभाग होत असतो. आणि म्हणूनच याला जास्त महत्व मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपण देतोय. खरं म्हणजे या चळवळीमध्ये फक्त मुख्यमंत्री, पालकमंत्री किंवा मुंबई महापालिका नाही, तर आता आपण पाहिलं की नागरिक देखील याच्यामध्ये सहभागी झालेत, शाळेतले विद्यार्थी सहभागी झालेत, एनजीओ सहभागी झालेले आहेत. आणि म्हणूनच ही एक चळवळ होईल मोठी, म्हणजे लोक चळवळ. जसं स्वच्छ भारत अभियान देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं, तसंच मुंबईमध्ये देखील हे लोक चळवळ होऊन मुंबईतलं प्रदूषण कमी होणं, मुंबईतली दुर्गंधी कमी होणं, मुंबई पोल्युशन फ्री, स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होणं, यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलाय. पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या मुंबईतले सगळे रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. सगळे रस्ते काँक्रीटचे आपण करतोय, त्यामुळे पावसाळ्यामध्ये बिलकुल कोणाला त्रास होणार नाही. आज पाहतोय सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. सुंदर बघा, त्या पुलाचं इथं पेंटिंग झालेलं आहे आणि दत्ता नरवणकर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संत दर्शन शिल्पाचं अनावरण झालेलं आहे. थेट मुंबईमध्ये वरळीत जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आहेत आणि सध्या डीप क्लिनिंगचं काम सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री या कामात सहभागी झाल्याचं आपण बघतोय. मुंबईमध्ये सध्या ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि वरळीतली ही दृश्य आहेत जी आपण सध्या थेट दृश्य बघतोय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कामामध्ये सहभागी झालेले आहेत. डीप क्लिनिंगच्या आपण बघतोय. मंत्री दीपक केसरकर त्यांच्यासोबत आहेत. इतरही अधिकारी आहेत संबंधित विभागाचे, ज्यांच्याकडून मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भातली माहिती घेताना सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय. या स्वच्छता मोहिमेमध्ये जी स्वच्छ सुंदर मुंबई पालिकेचं जे अभियान आहे त्याच्यासाठी डीप क्लिनिंगचं जे हे काम सुरू आहे, त्याच्यामध्ये या मोहिमेमध्ये स्वतः मुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत. या कामकाजात मुख्यमंत्री सहभागी झाल्याचं आपण पाहिलं. मुंबई स्वच्छ ठेवणारे जे सगळे कर्मचारी आहेत ते खरे हिरो आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. या स्वच्छता मोहिमेसंदर्भात काही शाळकरी मुलं सुद्धा आहेत जी या डीप क्लिनिंगच्या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जवळ बोलावलेले आपण दृश्य बघतोय. सध्या आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत धनंजय दळवी यांच्याकडून. धनंजय, सध्या नेमकं काय सुरू आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये? नक्कीच ऋजुजा, आपण पाहिलं तर सध्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा क्लीनअप ड्राईव्हचा दौरा सुरू आहे वरळी येथून आणि मुख्यमंत्री स्वतःच्या हस्ते जे आहे ते रस्ता स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते करताना पाहायला मिळतं. दुसरीकडे
शाळेतली मुलं जी आहेत जी. त्यांची देखील त्यांनी भेट घेतली होती आल्यानंतर. आता देखील जर आपण पाहिलं तर शाळकरी विद्यार्थ्यांसोबत ते रस्ता स्वच्छ करण्याचा उपक्रम जो आहे तो राबवताना पाहायला मिळते. एकंदरीत हा संदेश जो आहे तो देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. स्वच्छता मोहिमेतून आरोग्य कसं राखता येईल, रोगराई कशी मुक्त राहील, हा संदेश जो आहे तो मुख्यमंत्री देतात. याचबरोबर आपण पाहिलं तर पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी रस्ता स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर दीपक केसरकर असतील मंत्री, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पालिकेचे अधिकारी आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व, आणि त्यांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम आहे तो वरळी येथील एनी बेझंट रोड येथे कार्यक्रम जो आहे तो होताना पाहायला मिळतो आपल्याला. मुख्यमंत्री यांच्या हस्ते दर शनिवार रविवार जर आपण पाहिलं तर मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि याच मोहिमेचा हा 4था टप्पा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विभागात वॉर्डामध्ये पालिकेच्या विविध विभागामध्ये अशा प्रकारची स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते आणि मुख्यमंत्री स्वतः या मोहिमेमध्ये स्वच्छता मोहीम जी आहे त्यामध्ये मुंबई स्वच्छ कशी करावी आणि या सगळ्या संदर्भात नागरिकांना देखील संबोधित करत असतात. थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक वरळीच्या नागरिकांना संबोधित केलेलं पाहायला मिळालं. यावेळेस स्वच्छता कर्मचारी हेच हिरो आहेत, मुंबईचे खरे हिरो हे तेच असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रदूषणावर कसा आळा घालता येईल आणि मुंबई कशी स्वच्छ राहील यासाठी पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते प्रयत्न करत असतात. मुंबईकरांनी देखील अशा प्रकारे त्यांना सहकार्य करायचं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी वरळीच्या एनी बेझंट रोड येथील मार्गावर केलं आणि याच ठिकाणी त्यांनी लोकार्पण देखील केलं आहे संतांच्या शिल्पाचं. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सुरू झालेला हा थेट जो आहे तो इथून आता वरळी नाक्यावर जाईल आणि तिथून पुढे बरेच मुंबईतले अनेक ठिकाणं ज्या या 4थ्या टप्प्यामध्ये आहेत तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांच्यात ते ही मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे. नायगावमध्ये ह्याचा शेवट असणार आहे आजचा आणि वरळीतून ह्याची सुरुवात झालेली पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता आणि वरळी मतदारसंघ जर आपण पाहिला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे स्वच्छता मोहीम राबवतात. एका प्रकारे जर आपण पाहिलं तर हे महत्त्वाचं. आणि या सगळ्या मोहिमेचे पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.